पासून 2 उपवासाच्या रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी मी रताळे साल काढून घेतलेली आहेत आणि रताळे खिसणीवर किसून घ्यायचे, पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे। एका मिक्सर जार भाजलेले 1 वाटी शेंगदाणे, 2 ते 3 मिरच्या टाकून बारीक वाटून घ्यायचे। गरम करून 1 चमचा तूप, वाटलेले शेंगदाणे टाकून त्यामध्ये धुतलेला खीस टाकायचा, चवीपुरतं उपवासाचं मीठ टाकून घ्यायचे, सर्व मिक्स करायचे। झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची। 5 ते 10 मिनिट वाफ आल्यानंतर झाकण काढून पाहायचे, खीस आपला व्यवस्थित वाफलेला आहे। नंतर यावरती सुकं खोबरं टाकून सर्व मिक्स करायचं। रताळ्याची दुसरी रेसिपी तयार करूया, रताळ्याची खीर। त्यासाठी मी रताळे किसून घेतले, दूध गरम करायला ठेवले। एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप, ड्रायफ्रूट टाकून सर्व भाजून घेतले। 1 वाटीभर खोबऱ्याचा खीस सुका टाकून पण भाजून घेतलाय। नंतर किसलेले रताळे टाकून तुपावरती छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। गरम केलेलं दूध यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडीशी एक उकळी येऊ द्यायची। एका वाटीमध्ये दूध काढून घ्यायचे, त्यामध्ये 2 चमचा मिल्क पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करायची। नंतर साखर टाकायची, मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध टाकून घ्यायचे, केशरच्या काड्या टाकून घ्यायच्यात, वेलची पावडर टाकून खीर छान उकळी येऊ द्यायची। उपवासाची रताळ्याची खीर आणि रताळ्याचा तिखट खीस तयार।